हॅलो गाईज सगळ्यांना गुड आफ्टरनून. आता आमचं दुपारचं जेवण झालं आहे. आता सगळं आवरून झालं आहे. त्याच्यानंतर वातावरण तर असं चाललं आहे ना की मध्येच पाऊस मध्येच ऊन, मध्येच पाऊस मध्येच ऊन, त्यामुळे कळत नाही. गरमी खूप होते. आता त्याच्यानंतर आज आम्ही फराळ बनवतोय. ओवा आणि जिऱ्याची पूड करून घेतो आहे आम्ही मिक्सरला, कारण का ती फराळामध्ये टाकायला उपयोगी पडते आणि त्याने चव खूप छान येते. पण आता हे आपण शेवयांचं पीठ बनवतो आहे. त्याच्यामध्ये आधी बेसन चाळून घेतलं. त्याच्यामध्ये मीठ, थोडंसं तिखट आणि जी ओवा आणि जिऱ्याची पूड केलेली ती, आणि थोडीशी हळद कलर येण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण ते आता परत ते पीठ मळून घेणार आहे प्रॉपर. ते दिसायला असं दिसतंय. ते आम्ही पूर्ण बेसन चाळून घेतलं आहे, कारण का बेसन चाळूनच घ्या, नाही तर त्याच्यामध्ये खडे येतात. त्यामुळे ते खूप चाळून घेतलं तर आपल्याला शेवया झाल्यावरती पण आपल्याला खडे येणार नाही. करंजीसाठी पीठ मळून ठेवलं आम्ही. मैदा प्लेट भर देवा. हे शंकरपाळी ना, त्याच्यामध्ये आपण रवा साखरेचा पाक बनतोय. त्याच्यामध्ये साखर आणि वेलची टाकून शंकरपाळीसाठी. आता हे मी चकलीचं पीठ बनवते. मी चणा डाळ मिक्सरला वाटून घेतली. आपल्याला जेवढी चकली करायची आहे त्याप्रमाणे त्या अंदाजाने तुम्ही चणा डाळचे माप घेऊन बारीक करून घ्यायची. मिक्सरमध्ये एकदम बारीक पूड झाली पाहिजे, पावडरसारखी. त्याच्यानंतर आपल्याला हवा असल्याप्रमाणे मैदा त्याच्यामध्ये घालायचा. 1-2 चमचा मैदा घालायचा. त्यावरनं मैद्याने ते पीठ घट्ट पकडलं जातं. त्या अंदाजाने आपल्याला समजेल की कसं काय आपण चकलीसाठी हे करतो. त्याच्यानंतर आता आम्ही इथे एक वेगळं ट्राय केलं की आम्ही गरम उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ, मसाला, हळद आणि ओवा जिऱ्याची पूड असं सगळं मिक्स करून उकळ काढली त्याची. कारण का त्याची उकळ काढलं आणि मग तेच पाणी आम्ही त्या पिठामध्ये मिक्स केलं. कारण का काही जण डायरेक्ट टाकतात, म्हणजे मीठ, मसाला, हळद तुमच्या पिठामध्ये, आणि मग नंतर ते मिक्स करून थोडं पाणी मिक्स करत करत ते पीठ मळलं जातं. तर मला माझ्या सासूबाईंनी असं सांगितलं की
असं पाणी उकळी काढून थोडंसं त्याच्यामध्ये चवीनुसार टाकून मग त्याला 1-2 उकळी काढ आणि मग ते गरम पाणी मग तू त्या पिठामध्ये टाक आणि मग ते पीठ नंतर आम्ही लाडू बनवण्यासाठी रवा घेतला. सासूबाई त्या रवा काढून तो सगळा आता भाजून घेणार, परतवून घेणार कढईमध्ये. तर तो रवा परतवायला खूप वेळ लागतो, कारण का तो कच्चा राहायला नाही पाहिजे, नाहीतर मग तुमचे लाडू पण तुम्हाला कच्चे लागणार. त्याच्यानंतर माझं ते मसाला मीठ घातलेलं पाणी उकळलं होतं, सो ते मी बाजूला काढलं आणि मग थोडं थंड होऊ दिलं. मग थंड झाल्यावरती ते आपल्या पिठामध्ये मिक्स करायचं. त्याच्यानंतर मी कढई ठेवली गॅसवरती आणि मग माझ्या सासूबाईंनी रवा भाजायला घेतला. रवा प्रॉपर लालसर होईपर्यंत भाजला पाहिजे. जास्त लाल झाला नाही तरी पण थोडासा म्हणजे खरपूस झाला पाहिजे असा त्याने प्रॉपर भाजून घेतला. त्याच्यामध्ये मग आम्ही थोडं तूप घातलं, कारण का लाडूला पकडायला तूप लागतंच. तेलामध्ये ते परतणं चांगलं चव पण नाही लागणार आपल्याला. त्याच्यानंतर मग भरपूर प्रमाणात तूप घाला की त्याला चव पण छान येईल आणि ते खायला पण स्वादिष्ट वाटतील आणि त्याच्यानंतर ते घट्ट पण पकडलं जाईल आपल्याला, म्हणजे लाडू वळताना. तर अशा प्रकारे तूप आम्ही घालून मग नंतर माझ्या सासूबाई तो रवा गाईज आता आम्ही फराळ बनवतो एका साईडने. अनिकेत हे काम तुम्ही पळू नका. हे लाईटीचं काम केलं आहे त्याने. त्याची लाईट बंद झालेली आमची. ती LED आम्ही काल घेतली, ती लावली पूर्ण. घरात खूप खराब झालेली LED तुम्हाला दाखवते मी. ही आमची आधीची लाईट होती. हात लावू शकते का? तर ही अशी खराब झाली, पूर्ण आतून जळालेली. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि ही आता आम्ही घरच्या घरी काढून स्वतःच लावलं आहे. सो हेच जर तुम्ही बाहेरून बोलवला तर तुम्हाला जास्त खर्च होईल. आम्ही हे अशी एक मीटरची पट्टी आम्ही 50 रुपयाला घेतली, जे तुम्हाला काल दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग अनिकेतने तशीच घरच्या घरी इथे लावून ह्याला असं परत ओरिजिनल लाईट्समध्ये दिसतं. आता हे किती छान. हे आमचं खूप दिवसापासून बंद पडलेलं, पण टाईम मिळत नव्हता करायला काय. सो हे झालं आता फायनली.
चिकमट आलेला आहे इथे. आता बघूया मी कसा करतो आणि यांना कसं नाही जमत होता. तेल गरम तरी झालंय का? चालू नाही, बंद नाही. चालू नाही ना? बंद आहे. बंद आहे. लाव. नाही चालूच होता. थांबा. थांबा. बारीक राहू दे. बारीक राहू दे. अरे लागलं सकाळी मी किती नंतर लागलं. तुम्ही बसा बरं तिथं. कोण आले बघा. ऑर्डर आली तर घ्या बरं जरा. कितीच मागवायचं ते? त्याच्यात टाकायचे डायरेक्ट. बघूया येतं. डायरेक्ट टाकायचंय. हा डायरेक्ट टाकायला येत नाही मला. तसंच टाकायचं. चटणी टाकायला ना कडेला असं टाकावं लागते. आला ना आला ना. आलं. तेल झालं तेल कर झालं. दे. अजून आले? आलं 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 आलं. हळू 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 आधीच फिरून आला तू. नाही नाही थोडं तेल होऊ दे. गरम झालं नाही. तेल नाही गरम झालं. टाक टाक तेवढी गरम मध्ये. वा, वा, वा. असं बनवतात तर चकल्या. चकल्या नाही ते शेवया. शेवया नाहीये. आडवं आडवं फिरवायचं ते गाठ्यासारखं आहे. थांब मी टाकते एक. आता कसं आलीयस? काहीच बघा अशा प्रकारे मी यांना शिकवलंय. आता कसं करायचं तर करता येते. जेव्हा येत नव्हतं तेव्हा तरी पण येत नाही आहे बघा. खूप जाड येतात नाही वाटत आहे. संपलं असेल. दाबलंच नाही जात आहे. संपलं कारण ते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. करंज्या बनतायत.
एकाच दिवशी आम्ही सगळा फराळ करायचं ठरवलेला आहे. त्यामुळे आम्ही खूप दमणार आहोत. खरं तर असं पण उद्या परवा आम्हाला वेळ नाही, माझं ऑफिस असतं आणि परवा गणपती येत आहेत. वडापाव हो. सो आमचे खरपूस करंजे तुम्हाला कशा वाटते ते सांगा ब्लॉगमध्ये, कमेंट करून सांगा. खूप दमायला होतं खूप. माझं पहिलंच वर्ष आहे लग्नानंतर, सो मी हे पहिल्यांदाच सगळं बघते. कारण का आमच्या घरी असं नव्हतं, आमच्या घरची पद्धत वेगळी होती, पण हे पण एन्जॉय करायचं. गणपतीच्या दिवसातच कामं पडणार यार. तुम्हाला कशी वाटते माझी कलिंगची खरपूस? चालूच नव्हतं. सो येस, आज आमचं काम ऑलमोस्ट झालं आहे. फराळाचं पण झालं आहे आणि अनिकेतचं डेकोरेशनचं हाफच झालं आहे. त्याचं काय पूर्ण झालं नाही आहे. म्हणजे विचार करा त्याने किती % काम केलं आणि मी किती जास्त काम केलं. मी दिसतच नाही आहे अनिकेत. आणि आता आम्ही थोडंसं खाली राऊंड मारायला आलो आहे. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बाहेरच जाणार आहे. आता मी मम्मीकडे जाते जरा. आणि ही आहे बिजली म्हणजे. सो अशा प्रकारे आमचा व्लॉग आता इथे सेंड करत आहोत. सो आम्ही फायनली हॉटेलमध्ये जेवायला आलो. आम्ही चायनीज ऑर्डर केलेलं आणि सगळ्यांनी पोटभर जेवलं. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाय, सी यू.